हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. प्रज्ञास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घरात काही नसताना एक भाजी. आपल्याला अजिबात सुचत नाही काय बनवावं. पटापट आपण एक अशी स्पायसी चमचमीत एक स्वादिष्ट भाजी बनवणार आहोत. आता आपण इथे घेतलं आहे कोथिंबीर, अद्रक, लसूण. आपण याची एक बारीक पेस्ट करून घेणार आहोत एका खलबत्त्यामध्ये. तर आपण ही एक पेस्ट करून घेऊयाची. ते मी एक आल्याचा तुकडा घेतला आहे आणि 12 पाकळ्या घेतल्या आहेत लसणाच्या. याची व्यवस्थित एक बारीक पेस्ट करून घ्यायची. थोडंसं आपण आधी टेचून घेणार आहोत. नंतरला आपण याच्यात थोडंसं एक मीठ ॲड करणार आहोत, अर्धा चम्मच. आता आपलं थोडंसं टेचून झालं आहे. आपण इथे एक थोडा अर्धा चम्मच मीठ ॲड करूया. पुन्हा आपण ते टेचून घेणार आहोत. जास्त आपल्याला बारीक पण नाही करायचं आहे, थोडं थिकनेस जाडच ठेवायची आहे. इथे आपली पेस्ट झाली आहे करून दाखवते मी तुम्हाला. या थिकनेसमध्ये मी पेस्ट करून घेतली आहे. जास्त जाड पण नाही आणि बारीक पण नाही. इथे आपण गॅस चालू करून घेऊया. एका कढईमध्ये आपण तेल गरम करणार आहोत. कढई आपली गरम झाली की आपण याच्यामध्ये तेल ॲड करूया. आता आपण ती पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घेऊयात. आपल्याला गॅस हा लो फ्लेमवरच ठेवायचा आहे, जास्त फास्ट नाही करायचा, नाहीतर आपली पेस्ट ही जळून जाईल. व्यवस्थित आपण अशी फ्राय करून घेणार आहोत त्याच्यामध्ये. या पद्धतीमध्ये आपण फ्राय करत आहोत. आपण आता इथे काही थोडे मसाले ॲड करणार आहोत. अर्धा चम्मच हळद ॲड करायचा आहे. 2 चम्मच लाल तिखट टाकणार आहोत आपण. तुम्हाला जेवढं स्पायसी पाहिजे त्यानुसार तुम्ही बनवू शकता. इथे थोडा गरम मसाला, धने पावडर आणि थोडा कांदा लसूण मसाला. हे व्यवस्थित आपण त्या मिक्सरमध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत पेस्टमध्ये. आता आपला मसालासुद्धा फ्राय करून झाला आहे. आता आपण इथे बेसन ॲड करणार आहोत. तुम्हाला केवढी क्वांटिटी पाहिजे त्यानुसार तुम्ही बेसन ॲड करू शकता. इथे मी 3 चमचे बेसन ॲड करणार आहे. व्यवस्थित त्या मिक्सरमध्ये आपण व्यवस्थित बेसन हे भाजून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित एकजीव झालं की आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करणार आहोत. पाणी हे तुम्ही नॉर्मल पाणी पण ॲड करू शकता. जर तुम्हाला गरम पाणी ॲड करायचं आहे तर गरम पाणीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. इथे मी नॉर्मल पाणीच ॲड केलं आहे. आपला मसाला बेसनमध्ये एकदम एकजीव झाला आहे व्यवस्थित. त्याचे काही विठुळे आहेत बेसनाचे ते आपण पाण्यामध्ये फेटून घ्यायचे आहे. आता मी इथे पाणी ॲड केलं आहे. व्यवस्थित असं बेसन फेटून घ्यायचं. गॅस आपण लो फ्लेमवरच ठेवायचा आहे, फास्ट नाही करायचा. तर बघा, ह्या पद्धतीमध्ये मी फेटून घेतलं आहे बेसन. बेसनाचे जे गट्टे होते ते आपण व्यवस्थित
स्मॅश झाले आहेत पूर्ण. इथे मी थोडं अजून पाणी ॲड करणार आहेत. आपला बेसन कच्चं नाही राहिला पाहिजे, छान असं शिजलं पाहिजे. इथे बघा पाणी ॲड केलं आहे. आता आपण इथे कांदा आणि टमॅटो कापून घेणार आहोत. ही भाजी तुम्ही घरामध्ये कोणी पाहुणे आले असेल तरी पण तुम्ही ही भाजी बनवू शकता. घरामध्ये आपलं काही भाजीपाला नसेल, ही भाजी तुम्ही बनवून त्यांना भाकरसोबत, भातासोबत पण खूप छान लागते. एकदा नक्की तुम्ही ट्राय करा. आता आपल्या बेसनला उकळी आली आहे. आपण इथे कांदा टाकून घेतला. आता टमॅटोसुद्धा ॲड करायचं आपल्याला. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यावर आपण झाकण ठेवून हे 5 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत. लो फ्लेमवरच गॅस ठेवायचा. आता आपण इकडे एक तडका देणार आहोत, जिरा आणि राईचा. 1 टेबलस्पून जिरा चांगला तडतडला की आपण याच्यामध्ये जिरा टाकणार आहोत. लालसर झाला जिरा की आपण बेसनमध्ये आपण हे टाकून घ्यायचं. छान असं सुगंध येत आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा. जेव्हा काही घरामध्ये भाजीपाला नसेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. छान अशी उकळी आली. आपण आता हे झाकण ठेवून 5 मिनिटं आपण उकळून घेतलं आहे. बघा आपली भाजी एकदम छान अशी तयार झाली आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आपल्याला. आपली भाजी रेडी झाली आहे. तुम्ही आता वरून थोडी गार्निशसाठी कोथिंबीर टाकते. माझी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब